नमस्कार, सोनीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मऊ लुसलुशीत ढोकळा कसा करायचा ते बघूया। ढोकळ्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप बेसन पीठ, अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा सोडा, 3 चमचे साखर, 3 चमचे तेल, 3 चमचे रवा, गरजेनुसार पाणी। आता एका बाउलमध्ये अर्धी वाटी पाणी, साखर, मीठ, तेल, सायट्रिक ॲसिड, हळद हे सगळे एकत्र करून नीट एकजीव करायचं। आता एक चाळण घेऊन बेसन पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं। पीठ चाळून घेतल्याने पीठ एकदम हलकं व्हायला मदत होते। रवा टाकायचा। रवा टाकून झाल्यावर नीट मिश्रण सगळं एकजीव करायचं। पाणी कमी वाटतंय म्हणून थोडं पाणी टाकूया। मिक्स करून 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं, जेणेकरून रवा फुलायला मदत होईल। तर कढईमध्ये पाणी घेऊन ज्या भांड्यामध्ये ढोकळा करायचा आहे ते तेलाने ग्रीस करून ठेवायचा। तर रवा छान फुललेला आहे। सोड्यावर 1 चमचा पाणी घालून मिश्रण छान फेटून घ्यायचं। आता हे मिश्रण तापलेल्या भांड्यात टाकायचं। मिश्रण भांड्यात टाकायच्या वेळेस पाणी गरम झालेलं पाहिजे। आता त्यावर झाकण ठेवून 15-20 मिनिटांसाठी ढोकळा वाफवायला ठेवायचा। पंधरा 20 मिनिटांनंतर सुरीने ढोकळा चेक करून बघायचा। सुरी क्लीन आहे म्हणजे आपला ढोकळा तयार। आता फोडणीची तयारी: कढईमध्ये 1 चमचा तेल, पाव चमचा राई, अर्धा चमचा जिरं नीट परतवून घ्यायचं। आता कढीपत्ता तेलात टाकून परतवायचं। दोन हिरव्या मिरच्या टाकून नीट परतवायचं। मिरच्या परतवून झाल्यावर अर्धा ग्लास पाणी टाकायचं। आणि आता चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर टाकायचं। पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करायचा। पाणी थंड व्हायला ठेवायचं। तर ढोकळा सुरीने चारी बाजूंनी सोडवून घ्यायचा। आता ढोकळा ताटात काढून घ्यायचा। ढोकळ्याचा थोडा तुकडा चटणीसाठी बाजूला काढून घेऊया। एका
मिक्सरच्या भांड्यात मूठभर कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, पाव चमचा मीठ, पाव चमचा काळं मीठ, अर्ध्या लिंबाचा रस आणि आपण साईडला काढलेले ढोकळ्याचे तुकडे टाकून त्यात पाणी घालून चटणी वाटून घ्यायची. आता चटणी तयार झाली. ढोकळा थंड झाल्यावर त्याचे चौकोनी तुकडे करायचे. तुकडे करतानाच समजते आपला ढोकळा किती स्पॉन्जी झाला आहे ते. हे बघा ढोकळा किती स्पॉन्जी झालेला आहे. आता फोडणीचे पाणी थोडं कोमट झाल्यावर ढोकळ्यावर ओतून घ्यायचं. आणि आता थोडी कोथिंबीर भुरभुरायची. झाला छान मऊ लुसलुशीत ढोकळा तयार. रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.